Dear students, today we are going to learn about flower part second. आपल्या सर्वांचं स्वागत पार्ट सेकंड मध्ये आपण करतोय. आपण या फ्लावर बद्दल आपण आता थोडासा भाग अगोदर फ्लावरचा म्हणजे व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ फ्लावर हे मी तुम्हाला पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं. या भागामध्ये फ्लावर बद्दल मी डिटेल्ड इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार आहे आणि ती इन्फॉर्मेशन तुम्हाला नीट एक्झामसाठी, सीईटीसाठी, कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी तुम्हाला कुठे पण उपयोगी ठरेल. मी परत त्या मुद्द्याकडे येतो. परत एकदा ती व्याख्या तुम्हाला सर्वांना सांगतो की फ्लावरची आपण व्याख्या काय केली होती. आज परत थोडीशी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला व्याख्या सांगेल मी. आपल्याला माहिती आहे की समजा एक फांदी आहे किंवा काय म्हणून आपण स्टेम आहे, तर ते स्टेमला अशा पद्धतीचा एक पार्ट आलेला असतो. त्याला आपण त्या पार्टला दॅट पार्ट इज कॉल्ड, त्याला आपण बड म्हणूया. आपण बडचे खूप वेगळे अर्थ आहे. ते बड म्हणजे कळी आहे. मग कळीचं रूपांतर ज्याच्यामध्ये होतं त्याला काय म्हणायचं, फ्लावर म्हणायचं. मग मॉडिफिकेशन ऑफ बड इज कॉल्ड फ्लावर. सोपी व्याख्या सांगितली. कुठली व्याख्या सांगितली? मॉडिफिकेशन ऑफ बर्ड इज कॉल्ड ॲज फ्लावर. एक व्याख्या झाली. दुसरी व्याख्या झाली, ही हा जो कसा पार्ट आहे बाबा, हा शूट सिस्टीमचा थोडासा कंडेन्स्ड सोलन आहे ना, फुगलेला पार्ट आहे. कंडेन्स्ड सोलन पार्ट ऑफ द शूट सिस्टीम, हा असा कंडेन्स्ड सोलन. इट इज मॉडिफाइड कंडेन्स्ड सोलन पार्ट ऑफ द shoot system which plays an important role in the process of sexual reproduction, means production of fruit as well as seed, that is also called the flower. ही दुसरी व्याख्या झाली. तिसरी व्याख्या सर्वात सोपी, सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन और सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट, दॅट इज कॉल्ड, त्याला फ्लावर म्हणतो. सेक्शुअल रिप्रोडक्टिव्ह पार्ट विच इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ सीड ॲज वेल एज फ्रूट इज कॉल्ड, त्याला म्हणायचं फ्लावर म्हणायचं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या केल्या. त्या फ्लावरचे पार्ट बद्दल मी आता तुम्हाला डिटेल मी या भागामध्ये शिकवणार आहे, सांगणार आहे. फक्त मन लावून आहे का, फ्लावरचे कोणकोणत्या प्रकारचे पार्ट आहेत थोडक्यात तुम्हाला ओळख करून दिली होती. मी आता परत थोडं डिटेलमध्ये सांगतो. फ्लावर हॅज टू पार्ट, फुलाचे दोन पार्ट आहेत, फ्लोरल ॲक्सिस अँड फ्लोरल व्हर्ल है ना. फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल ॲक्सिस अँड फ्लोरल व्हर्ल, दीज आर द टू पार्ट्स ऑफ द फ्लावर. फुलाचे दोन पार्ट तुम्हाला सांगितले, फ्लोरल ॲक्सिस आणि फ्लोरल व्हर्ल्स. फ्लोरल ॲक्सिसचे परत दोन पार्ट आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा एक पार्ट आहे, फर्स्ट वन पार्ट इज पेडिसिल आहे आणि सेकंड वन पार्ट इज थॅलॅमस आहे. हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं होतं, पण आज उजळणी करतो त्याची. आणि फ्लोरल व्हर्ल्सचे दोन गटामध्ये वर्गीकरण आपण केलं होतं. एक आहे पहा इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल्स आणि दुसरं आहे नॉन इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल्स. लिखाणाकडे थोडं लक्ष द्या, माझ्या आवाजाकडे लक्ष द्या. पेडिसिल, थॅलॅमस, दीज आर द टू व्हर्ल्स ऑफ द फ्लावर. these are the two parts of the flower which are grouped together, we are calling floral axis त्याला म्हणायला लागलो. त्याच्यानंतर ते फ्लोरल व्हर्ल्सचे दोन पार्ट केले आपण, इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल्स म्हणायला लागलो, नॉन इसेन्शियल फ्लोरल व्हर्ल्स म्हणायला लागलो. मी तुम्हाला प्रॅक्टिकली काही गोष्टी दाखवतो, तुम्ही फक्त मन लावून त्या गोष्टी ऐका आणि पहा. आता आले त्या पद्धतीने त्याच्याकडे उजळणी परत करतोय त्याची. इथं बघा, आता हा जो काही पार्ट असेल, दिस पार्ट ऑफ द, आता हे फ्लोरल ॲक्सिस म्हणजे एक एक पार्ट तुम्हाला शिकवतो. फ्लोरल ॲक्सिस कन्सिस्ट ऑफ मेनी टू पार्ट्स आहे, पेडिसिल अँड थॅलॅमस, दीज आर द टू पार्ट्स ऑफ द फ्लोरल ॲक्सिस. बघूया आपण फ्लोरल ॲक्सिस काय, त्याचे दोन पार्ट आहेत, कुठलं, पेडिसिल आणि थॅलॅमस. पेडिसिल इट इज अ स्टॉक ऑफ द फ्लावर. स्ट्रक्चरली इट मे बी सिलेंड्रिकल असू शकतं, इट मे बी शॉर्ट असू शकतं, इट मे बी इलॉंगेटेड, लॉंग वगैरे अशा प्रकार त्याचं स्ट्रक्चर असू शकतं, कुठल्या प्रकारचं ते. आणि काय करतं ते, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द पेडिसिल, इट सपोर्ट्स, काय म्हणायचं, अप्पर पार्ट ऑफ द फ्लावर, वरच्या भागाला सपोर्ट वगैरे करणं. आणि ग्रीन इन कलर जर असेल त्याचा, समजा इफ दॅट पेडिसिल ग्रीन इन कलर, इट परफॉर्म द रोल ऑफ, काय म्हणायचं, फोटोसिंथेसिस, तशा प्रकारचं काम करते. आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे त्या पेडिसिलचं. पेडिसिल काय करतात, पेडिसिल रेजेस फ्लोरल व्हर्ल्स अपवर्ड डिरेक्शन फॉर द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन. पॉलिनेशन नावाची जी पद्धत आहे, म्हणजे परागीभवन म्हणतो आपण, ट्रान्सफर ऑफ पोलन फ्रॉम वन पार्ट टू द अनदर पार्ट किंवा अँड्रोसियम टू गायनोसियम, दॅट इज कॉल्ड द पॉलिनेशन म्हणतो. त्या प्रोसेसमध्ये ह्या पेडिसिलचा फार महत्त्वाचा रोल असतो. तो मला असं वाटतं तुम्हाला कळलं हे. आणि ज्या फुलासोबत पेडिसिल असते, इफ पेडिसिल प्रेझेंट अलॉंग विथ फ्लावर, दॅट टाईप ऑफ फ्लावर इज कॉल्ड द पेडिसिलेट फ्लावर म्हणायचं. हे जे आहे ते इथं पेडिसिल दिसायला लागले, याला पेडिसिलेट फ्लावर म्हणायचं. आणि फुलाला जर देठ नसल तर त्याला म्हणायचं ससाईल फ्लावर म्हणायचं. मग तुम्ही आता अशा पद्धतीने गार्डनमध्ये फ्लोर वगैरे पहा, कलेक्शन करा, पेडिसिलेट फ्लावर कोणकोणत्या प्रकारचे आहेत, ससाईल फ्लावर कोणकोणत्या प्रकारचे आहेत, याला म्हणायचं पेडिसिलेट फ्लावर. नसेल तर ससाईल फ्लावर. त्याच्या वरचा जो काय पार्ट असेल, थॅलॅमस नावाचा जो पार्ट आहे, कंडेन्स्ड सोलन पार्ट ऑफ द पेडिसिल. मग आता हीच आपण या ठिकाणी पेडिसिल घेतली. पेडिसिलचाच हा कंडेन्स्ड पार्ट आहे, अशा प्रकारचा असू शकतो. म्हणजे काय म्हणायचं, थॅलॅमस हा जो दिसायला लागला पार्ट, धिस पार्ट इज कॉल्ड थॅलॅमस म्हणायचं. थॅलॅमस मे बी इलॉंगेटेड असू शकतो, थॅलॅमस मे बी या ठिकाणी अशा पद्धतीचा कप शेप्ड थॅलॅमस असू शकतो. थॅलॅमस मे बी काय म्हणायचं, डिस्क लाईक
थॅलॅमस अशा पद्धतीचा असू शकतो. म्हणजे थॅलॅमसचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स वगैरे असतात. तो कुणाचा पार्ट आहे? दॅट इज द पार्ट ऑफ द काय म्हणायचं पेडिसिलचा आहे. आणि तो कुठं आहे? दॅट इज द काय म्हणायचं थॅलॅमस दॅट इज द पार्ट ऑफ द फ्लोरल ॲक्सिस विच इज जनरली प्रेझेंट ॲट द टिप ऑफ द कुठे आहे? ॲट द टिप ऑफ द पेडिसिल. पेडिसिलच्या अगदी शेंड्यावर तो बसलेला पार्ट आहे. त्याचे आकार वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. मी परत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं की त्या थॅलॅमसमध्ये फूड मटेरियल स्टोअर झालेलं असतं. आणि काय मग त्याचं फंक्शन आम्ही शिकायला लागलो. त्याचे शेप्स वगैरे तुम्ही पाहून घ्या. अजून डिटेलमध्ये तुम्हाला भरपूर शिकायला मिळेल. त्याच्यामध्ये त्याचे वेगवेगळे आकार वगैरे असतात. आणि त्याच्यावर असलेले काय म्हणतो थॅलॅमस हॅज ते दॅट इज डिपेंड अपॉन द फ्लावर. फुलाच्या पोझिशननुसार फुलामध्ये किती फ्लोरल लीव्ज आहे याच्यानुसार त्याच्यामध्ये नोड्स असतात. आता या ठिकाणी म्हणजे आम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आला की बाबा थॅलॅमस हॅज नोड्स, म्हणजे थॅलॅमसला नोड्स असतात. मग नोड्सहून आम्हाला आयडेंटिफाय झालं की अरे बाबा थॅलॅमस, मग दॅट इज थॅलॅमस इज नथिंग बट काय म्हणायचं स्टेम म्हणायचं. थॅलॅमस इज नथिंग बट ब्रँच म्हणायचं. हे आपल्या लक्षात आलं. म्हणजे हे कोणाचं मग आता थॅलॅमस याच्यावर आम्हाला लक्षात आलं दिस इज द मॉडिफिकेशन ऑफ फ्लावर. दॅट इज काय म्हणायचं मॉडिफिकेशन ऑफ द शूट सिस्टीमचं. मग याच्यावर असे 4 प्रकारचे नोड्स असतात. मग ते नोड्स काय करतात? दॅट आर द नोड्स विच आर नेसेसरी फॉर द फॉर्मेशन ऑफ फ्लोरल लीव्हची निर्मिती करण्याचं काम करत असतात. ह्या थॅलॅमसमध्ये फूड मटेरियल स्टोअर झालेलं असतं. आणि त्या म्हणजे फंक्शन सांगतोय तुम्हाला. आता थॅलॅमसचं फंक्शन काय? प्रोडक्शन ऑफ द फ्लोरल लीव्स फर्स्ट वन फंक्शन आहे. अरेंजमेंट ऑफ द फ्लोरल लीव्स सेकंड वन फंक्शन आहे. स्टोरेज ऑफ फूड आयटम दॅट इज काय म्हणायचं फंक्शन ऑफ द थॅलॅमस. आणि हे स्टोअर केलेलं फूड मटेरियल त्या फ्लोरल लीव्सला सप्लाय करणं दॅट इज द फंक्शन ऑफ द काय म्हणायचं थॅलॅमस. सो थॅलॅमसनुसार सुद्धा आपण वेगळ्या प्रकारचे फुलं आपल्याला आढळत असतात. इथपर्यंतचा पार्ट तुम्हाला महत्त्वाचा होता ते थोडक्यात तुम्हाला सांगितला. थॅलॅमसचा पुढचा जो पार्ट आहे मुलांनो तो फार महत्त्वाचा आहे. तर ते फक्त म्हणणं नाही का. आता फ्लोरल व्हल्स आम्ही शिकायला लागलो. फ्लोरल व्हल्सची व्याख्या मी पाठीमागच्या ह्याच्यात सांगितली होती. फ्लोरल व्हल्स म्हणजे हे जे दिसायलेत ना हे याला आपण जे फ्लावर म्हणतो फ्लोरल लीव्ज आहेत हे. मग आता फ्लोरल लीव्हची अरेंजमेंट जे थॅलॅमसवर असते ती क्लॉकवाईज असेल का अँटी क्लॉकवाईज असेल. म्हणजे काय म्हणायचं फ्लोरल लीव्ज अरेंज्ड ऑन द थॅलॅमस इन सर्कल मॅनर किंवा इन सायक्लिक मॅनर और अँटी सायक्लिक किंवा क्लॉकवाईज मॅनर और अँटी क्लॉकवाईज मॅनरनं किंवा इन सर्कल मॅनरनं असते. तर म्हणून आपण फ्लोरल व्हल्स म्हणत असतो. फ्लोरल व्हल्सचे 2 पार्ट सांगितले. फ्लोरल व्हल्स कॅन बी क्लासिफाईड इंटू 2 कॅटेगरीज. एक आहे इसेन्शियल आणि दुसरा आहे नॉन इसेन्शियल. मग आता इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल आपण जर पोझिशन आपल्या हाताची जर पाहिली तर तुम्हाला सांगितलं तो पहिल्या पिरियडमध्ये हे जे 2 आहेत कॅलिक्स करोला मिळून याला म्हणायचं नॉन इसेन्शियल, याला म्हणायचं ॲसेसरी व्हर्ल ऑफ द फ्लावर. आणि अँड्रोसेम आणि गायनोसेम त्याला म्हणायचं इसेन्शियल व्हर्ल्स ऑफ द फ्लावर, त्याला रिप्रोडक्टिव्ह व्हर्ल ऑफ द फ्लावर. मग आता हे डिटेल मी तुम्हाला याच्यामध्ये सांगतोय. तर आता मी फक्त चाललो कुठं, हे जे ग्रीन कलरचा जो पार्ट आहे आपल्या फ्लावरचा जो दिसतोय आपल्याला दिसतं काय म्हणायचं ग्रीन कलर पार्ट. आता हे जे दिसायला लागलं हिरव्या पाकळ्या आपण थोडक्यात म्हणूया. हे पानं आहे ते छोटी छोटी पानं आपण त्याला म्हणायला कॅलिक्स म्हणायला लागलो. मग आता कॅलिक्स काय म्हणायचं दिस इज द फर्स्ट वन व्हर्ल ऑफ द फ्लावर. कॅलिक्स काय हे पहिलं व्हर्ल आहे फ्लावरचं, म्हणजे फुलाचं ते पहिलं व्हर्ल आहे. कॅलिक्स काय म्हणायचं दॅट इज द फर्स्ट वन व्हर्ल ऑफ द फ्लावर. हे फर्स्ट वन व्हर्ल ऑफ द फ्लावर. मग कशापासून बनलेले कॅलिक्स इज मेड अप ऑफ काय म्हणतात त्याचे जे मेंबर्स आहेत. कॅलिक्स दॅट इज द फर्स्ट वन व्हर्ल ऑफ द फ्लावर. हे अशा पद्धतीने आपण काढूया. कॅलिक्स दॅट इज काय म्हणा हे समजा थॅलॅमस घेतलं आणि त्याच्यावर आपण या ठिकाणी दाखवायला लागलो कॅलिक्स दाखवायला लागलो. कॅलिक्स दॅट इज द काय म्हणायचं हा असा पार्ट आहे ना. हां कॅलिक्स दॅट इज द फर्स्ट वन व्हर्ल ऑफ द फ्लावर. हे पहिलं व्हर्ल आहे, पहिलं फ्लोरल लीव्ज म्हणा. कॅलिक्स दॅट इज द फर्स्ट वन व्हर्ल ऑफ द फ्लावर. जनरली ग्रीन इन कलर असते. काही फुलामध्ये 3 आता काय दॅट कॅलिक्स इज मेड अप ऑफ सेपल्सपासून बनलेलं असतं. मग ते सेपल 3 असू शकतात, 4 असू शकतात, 5 असू शकतात. त्याच्यानुसार देखील फुलाचं क्लासिफिकेशन वगैरे केलं जाऊ शकतं. मी त्याच्याबद्दल नंतर पुढच्या पिरियडमध्ये सांगेल. मग कॅलिक्स कशापासून बनलं? सेपल्सपासून बनलं. कॅलिक्स मेड अप ऑफ सेपल्स आहे. रंग कसा आहे त्याचा ग्रीन इन कलर आहे. आणि मग ग्रीन कलर असेल तर प्रकाश संश्लेषण करता इट परफॉर्म द ऍक्टिव्हिटी ऑफ फोटोसिंथेसिस आहे. मधामधले जे काय आता कॅलिक्स हे आउटर मोस्ट आणि फर्स्ट वन व्हर्ल असल्यामुळे आतमधल्या व्हर्लचं लीव्हचं ते प्रोटेक्शन करण्याचं काम करतं. म्हणजे फोटोसिंथेसिस प्रोटेक्शन दॅट इज द फंक्शन ऑफ द काय म्हणायचं कॅलिक्स आहे. तिसरा महत्त्वाचा भाग आहे. आता हे कॅलिक्स कशापासून बनलं? सेपल्सपासून बनलं. जर सेपल्स असे जर फ्यूज झाले तर त्याला म्हणतात गॅमोसेपॅलस म्हणतात. आणि सेपल्स जर फ्री असतील तर त्याला पॉलिसेपॅलस म्हणतात. मुलांना इथं पहा हे जे सेपल्स आहे ते फ्यूज झाले नाही. जास्वंदाचं झाड पाहिलं, धोत्र्याचं जर फुल पाहिलं तर तुम्हाला त्याचे असे सेपल्स या ठिकाणी अशा पद्धतीने फ्यूज झालेले दिसतील, त्याला गॅमोसेपॅलस म्हणायचं. इथले सेपल्स एकमेकाला युनायटेड झालेले नाही, ते फ्यूज झाले नाही, त्याला पॉलिसेपॅलस म्हणायचं. त्याचे एक्झाम्पल तुम्ही सर्च करा, भरपूर तुम्हाला ते सापडतील. त्याच्यामध्ये गॅमोसेपॅलस पॉलिसेपॅलस. मला असं वाटतं की तुम्हाला कंडिशन कळली. काही फुलं अशा असतात की ते कॅलिक्सचं कलर त्या ठिकाणी ग्रीन कलरचा नसतो, हेरी कॅलिक्स असतात काही याच्यामध्ये. ते पुढच्या पार्टमध्ये तुम्हाला सांगाल. त्याच्यानंतरचा जो काय पार्ट असतो सेकंड पार्ट ऑफ द फ्लावर दॅट इज कॉल्ड आपण त्याला करोला आपण म्हणायला लागलो. मग करोला हे सेकंड नोडवर आहे. मग त्याची पोझिशन काय केली? करोला दॅट इज द पार्ट ऑफ द फ्लावर विच इज जनरली सिच्युएटेड इनर टू द कॅलिक्स. कॅलिक्सच्या आतमधला पार्ट आहे. सेकंड वन मोस्ट सेकंड व्हर्ल ऑफ द फ्लावर आहे. कलर्ड पार्ट आहे. आपण एक कॉमन काय करायचं आता रेड कलर असेल, ब्ल्यू असेल, कुठले पण असतील, आपण याला काय म्हणायचं ब्राईट इन कलर म्हणून टाकायचं. सरळ सोपं म्हणजे
म्हणजे कलर्ड पार्ट ऑफ द फ्लावर दॅट इज कॉल्ड करोला म्हणायचं. मग करोला कशापासून बनलं, जसं हे सेपल्स पासून बनलं, करोला पेटल्स पासून बनलेला असतो. पाकळ्या म्हणजे ही काय, धिस इज काय म्हणायचं पेटल, धिस इज काय म्हणायचं पेटल, पेटल पासून बनलेलं असतं. करोला इज मेड अप ऑफ मेंबर्स ऑफ द करोला आर कॉल्ड एम, त्याला आपण म्हणतो पेटल्स म्हणतो. मग आता पेटल्स किती असू शकतात, त्याच्यामध्ये कोणत्या, याच्या 5, याच्यामध्ये नंबर ऑफ पेटल्स आहेत. पेटलनुसार सुद्धा आपल्याला फुलांचं क्लासिफिकेशन करता येते. पेटल्स आर जनरली कलर काय म्हणायचं, पेटल्स आर जनरली कलर्ड पार्ट ऑफ द फ्लावर आहे. मग त्याचं फंक्शन काय, अट्रॅक्शन ऑफ द इन्सेक्ट फॉर द प्रोसेस ऑफ पॉलिनेशन करण्याचं काम करतं. मग आता पेटल जर युनायटेड असतील तर त्याला गॅमोपेटल्स म्हणतात, आणि पेटल जर फ्री असतील तर त्याला पॉलीपेटल्स म्हणतात. हेही मुद्दे. आता हे जे आहे पेटल फ्यूज नाही आहेत, मग याला म्हणायचं कुठलं, पॉलीपेटल्स म्हणायचं. धोत्र्याचं फुल जर पाहिलं त्याच्यामध्ये पेटल्स तुम्हाला फ्यूज दिसतील, ते पुंगळीसारखं दिसायला लागलं, मग त्या ठिकाणचे जी काही पोझिशन अशा प्रकारचं असतं त्याला म्हणायचं गॅमो पेटॅलस म्हणायचं. ते धोत्र्याच्या फुलामध्ये असते आणि पॉलीपेटल्स इथे दिसायला लागलं. तिसरा जो पार्ट आता हे दोघं जण काय करतात, दीज आर द टू पार्ट्स ऑफ द फ्लावर विच डू नॉट टेक पार्ट इन द प्रोसेस ऑफ सेक्शुअल रिप्रोडक्शन. म्हणून आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये यांचा दोघांचा सहभाग नाही, म्हणून याला म्हणायचं नॉन इसेन्शियल वर्ल ऑफ द फ्लावर किंवा ॲसेसरी वर्ल ऑफ द फ्लावर. मला असं वाटतं की तुम्हाला तो पार्ट कळलेला आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या नंबरचं जे वर्ल येतं, आता मुलांनो हे फार सुंदर आहे. तिसऱ्या नंबरचं जे वर्ल आलं त्याला काय म्हणतो आपण, अँड्रोसियम म्हणतो. आणि चौथ्या नंबरचं जे वर्ल येतं त्याला आपण गायनोसियम म्हणतो. मी आता याचे डिटेलमध्ये सांगतो. अँड्रोसियम दॅट इज द थर्ड वन ऑर द फ्लावर कुठं प्रेझेंट, इट इज प्रेझेंट इनर टू द कोरोला, कोरोलाच्या आतमध्ये आहे. जसं कोरोला पेटल्स पासून बनलेलं तसं अँड्रोसियम कशापासून बनलेलं असतं, अँड्रोसियम त्याचा जो मेंबर आहे, मेंबर ऑफ द अँड्रोसियम किंवा अँड्रोसियम दॅट इज द मेल रिपोर्टिंग वर्ल ऑफ द फ्लावर विच इज मेड अप ऑफ, कशापासून बनलं, ते स्टेमन पासून बनलं. स्टेमन अशा पद्धतीचं स्टेमन असू शकतं, स्टेमन अशा पद्धतीचे असू शकतात, म्हणजे स्टेमनचे वेगळे प्रकार आहेत, ते असू शकतात तशा. मग आता स्टेमन अशा पद्धतीचं आहे किंवा स्टेमन अशा पद्धतीचं, मग स्टेमनचे पार्ट आहे म्हणजे काय म्हणायचं, स्टेमन दॅट आर द पार्ट ऑफ द अँड्रोसियम. आणि जर स्टेमन जर फ्यूज जर झालेले असतील तर ही स्टेमन्स आर फ्यूज टुगेदर कॉल्ड आहेत, त्याला म्हणायचं कोहिजन ऑफ स्टेमन म्हणायचं. आणि जर स्टेमन जर फ्री असतील एकमेकापासून असे वेगळे जर स्टेमन्स असतील तर त्याला म्हणायचं पॉलीअँड्रस अँड्रोसियम म्हणा किंवा पॉलीअँड्रस स्टेमन्स म्हणायचं. आता याच्यामधले स्टेमन एकमेकाला फ्यूज नाही, त्याला पॉलीअँड्रस म्हणायचं. जास्वंदामध्ये त्या ठिकाणी आपल्याला कोहिजन ऑफ स्टेमनची कंडिशन तुम्हाला त्या ठिकाणी मोनो ॲडाल्पस त्या ठिकाणी तुम्हाला कंडिशन सापडेल किंवा फ्यूज स्टेमन्स फ्यूज झालेले तुम्हाला त्या ठिकाणी दिसतील. या ठिकाणी फ्री आहेत म्हणून याला काय म्हणायचं, पॉलीअँड्रस म्हणायचं. आणि स्टेमन्स आर युनायटेड दॅट इज कॉल्ड, त्याला म्हणायचं कोहिजन ऑफ स्टेमन्स म्हणतो आपण. मग ईच स्टेमन कन्सिस्ट ऑफ, एक स्टेमन जो बनलेला आहे, व्हॉट इज स्टेमन, स्टेमन दॅट इज द मेल रिपोर्टिव्ह वर्ल ऑफ द फ्लावर, मेल रिपोर्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर, नर भाग आहे या ठिकाणी. स्टेमन कशापासून बनले, 2 पार्टपासून म्हणा 3 पार्टपासून. हा वरचा जो काय किडनीच्या आकाराचा पार्ट दिसेल, अरे याला काय म्हणायचं मग अँथर म्हणायचं. आणि हा जो काय पार्ट असेल धिस इज कॉल्ड, त्याला म्हणायचं फिलामेंट म्हणायचं. आणि हे जे कनेक्शन असेल त्याला कनेक्टिव्ह म्हणायचं. या ठिकाणी सुद्धा आपल्याला कळलं की अँथर, फिलामेंट आणि कनेक्टिव्ह दीज आर द 3 पार्ट्स ऑफ द स्टेमन. स्टेमनचे ते 3 पार्ट आहेत. हा बॅग लाईक और सॅक लाईक और किडनी लाईक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड, त्या म्हणतो आपण अँथर म्हणतो. आणि हा जो काय समजा थ्रेड लाईक असेल, थ्रेड लाईक सिलेंड्रिकल पार्ट दॅट इज कॉल्ड, काय म्हणतो त्याला फिलामेंट म्हणतो. म्हणजे आपल्याला स्टेमनचे पार्ट कळले. मग व्हॉट इज द फंक्शन ऑफ द स्टेमन, स्टेमनचं फंक्शन काय आहे, मी तुम्हाला अगोदर मी सांगितलं की मेल रिपोर्टिव्ह पार्ट आहे, तो नर आहे. मग नराचं काय काम आहे, काहीतरी निर्माण करणं, नर पेशी निर्माण करणं. म्हणजे स्टेमन्स आर नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ पोलन ग्रेन्स ऑर मायक्रोस्पोर्स. आणि पोलन ग्रेनची किंवा मायक्रोस्पोर्सची निर्मिती करण्याचं काम करत असतं. मग पोलन ग्रेन काय, दॅट आर द मेल रिपोर्टिव्ह पार्ट ऑर मेल रिपोर्टिव्ह थिंग्स विच आर प्रोड्युस्ड बाय स्टेमन. स्टेमनचं फंक्शन आम्हाला कळलं, परागकणांची निर्मिती करणं. आणि परागकणांपासूनच मग आपल्याला सीड आणि फ्रूट वगैरे त्या ठिकाणी तयार होतं. मुलांना हे स्टेमनचा पार्ट झालेला आहे. मग स्टेमनचे सुद्धा अनेक प्रकार आहेत, त्याच्याविषयी आपण नंतर डिटेलमध्ये पुढे घेऊया. पण आम्हाला थोडक्यात मला जे सांगायचं ते सांगितलं. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे, 4th वन पार्ट ऑफ द फ्लावर दॅट इज कॉल्ड, त्याला ते खूप महत्त्वाचा जो पार्ट आहे, 4th वन पार्ट आहे. 4th वन पार्ट कुठं प्रेझेंट आहे, इट इज जनरली प्रेझेंट इनर टू द कुठं अँड्रोसियमच्या आतमध्ये, स्टेमनच्या आतमध्ये आहे. तो जो पार्ट आहे, धिस पार्ट इज कॉल्ड, त्याला एका म्हणणं नाही का, तो डायग्राम छान दिसत असेल. हे कोण आहे, ही फिमेल आहे. फिमेल रिपोर्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर मी एकच काढलेलं त्या ठिकाणी. फिमेल रिपोर्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर दॅट इज कॉल्ड, आपण त्याला गायनोसियम म्हणतो. मग जसं अँड्रोसियम स्टेमन पासून बनलं, कोरोला पेटल्स पासून बनलं, कॅलिसेपल्स पासून बनलं, मग तसंच गायनोसियम आहे. काय गायनोसियम दॅट इज द फिमेल रिपोर्टिव्ह वर्ल ऑफ द फ्लावर विच इज जनरली सिच्युएटेड ॲट द टॉप ऑफ द थॅलॅमस. थॅलॅमसच्या अगदी त्या टॉपवर बसलेला आहे. आणि ते गायनोसियम कशापासून बनलं, त्याचे मेंबर्स कोणते आहेत, गायनोसियम मेड अप ऑफ काय म्हणायचं, कार्पेल्स पासून बनलेलं असतं. मग व्हॉट इज कार्पेल म्हणायचं, फिमेल रिपोर्टिव्ह वर्ल ऑफ द फिमेल रिपोर्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर दॅट इज कॉल्ड कार्पेल म्हणायचं. याच्यामध्ये देखील मुलांना तशा पद्धतीची कंडिशन आहे. इफ कार्पेल्स आर युनायटेड
जर कार्पेल जर फ्यूज झाले असेल तर त्याला सिनकार्पस म्हणायचं, आणि कार्पेल जर आता याच्यातले फिमेल पार्ट असे एकमेकाला फ्यूज झाले तर त्याला सिनकार्पस कंडिशन म्हणायचं, आणि कार्पेल जर युनायटेड नसतील, फ्री असतील, तर त्याला म्हणायचं अपोकार्पस गायनोसिम अशा पद्धतीचं म्हटलं जातं. मग एक कार्पेल म्हणजे काय? एक कार्पेल म्हणजे फिमेल रिपोर्ट ओव्हर ऑफ द फ्लावर आहे, पार्ट आहे. मग ईच कार्पेल कन्सिस्ट ऑफ, या ठिकाणी हा जो काय पार्ट आहे धिस पार्ट इज कॉल्ड, त्याला स्टिग्मा म्हणतात. हा जो काय पार्ट असेल धिस पार्ट इज कॉल्ड स्टाईल म्हणतात. आणि त्याच्यानंतरचा जो काय पार्ट असेल त्याला म्हणतात ओव्हरी म्हणतात. आणि ओव्हरीच्या आतमध्ये जो पार्ट असतो त्याला ओव्हूल म्हणतात. तसं विचार केला तर मी डिटेलमध्ये पुढच्या पिरियडमध्ये सांगतो तुम्हाला. स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी, दीज आर द काउंट 3 पार्ट्स ऑफ द कार्पेल. कार्पेलचे हे 3 पार्ट आहे. आता मी प्रत्येकाचे फंक्शन सांगतो. स्टिग्माचं फंक्शन काय? अरे ह्या नरानं जो निर्माण केलेली नरपेशी होती ती याच्यावर पडल्या जाते या ठिकाणी, म्हणजे परागकण ज्यावेळेस पडतात, व्हेनेवर दॅट पोलन ग्रेन ड्रॉप ऑन द रिसेप्टिव्ह स्टिग्मा, त्याला रिसेप्टिव्ह पार्ट म्हणतात. त्या परागकणाचं स्वागत करणं, त्या नवरदेवाचं स्वागत करणं, त्या नवऱ्याचं स्वागत करणं, हे काम कोणाचं आहे? त्या स्टिग्माचं. त्याला खाऊ पिऊ घालणं म्हणजे स्टिग्मा, दॅट इज द पार्ट ऑफ द दॅट इज पार्ट ऑफ द कार्पेल विच इज नेसेसरी फॉर द प्रोसेस ऑफ जर्मिनेशन. त्या परागकणाला खाद्यपदार्थ वगैरे देणं, त्याच्यापासनं त्याचे डेव्हलपमेंट वगैरे होईल, आणि त्याच्यापासनं मेल गॅमेटोफाइट नावाचा पार्ट तयार होईल. तर तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगल. मग या परागकणाचं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर, आफ्टर जर्मिनेशन ऑफ द पोलन ग्रेनचं जर्मिनेशन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून अशा पद्धतीची पोलन ट्यूब तयार होत असते, पराग नलिका तयार होत असते. आणि त्या स्टाईलचं फंक्शन आहे, स्टाईल इट अलाउज पोलन ट्यूबला आतमध्ये पाठवण्याचं काम ते करत असते. स्टाईलचं फंक्शन सांगितलं. त्याच्यानंतरचा जो काय पार्ट असेल, आता मुलांना हा जो काय पार्ट दिसायला लागला, दिस काय सोलन कंडेन्स्ड स्पेरिकल राऊंडेड जो काय पार्ट असेल, दिस पार्ट इज कॉल्ड, त्याला म्हणायचं ओव्हरी म्हणायचं. आणि मुलांना हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. आता मन लावून शेवटच्या टप्प्याकडे पण आलेला आहोत. ओव्हरी दॅट इज द सोलन कंडेन्स्ड पार्ट ऑफ द कार्पेल विच इज जनरली सिच्युएटेड ऑन द थॅलॅमसवर आहे. मग फर्टिलायझेशन मिलन वगैरे झाल्याच्या नंतर ओव्हरीचं रूपांतर होत असतं फळामध्ये होतं. ओव्हरी कन्वर्टेड इंटू काय म्हणायचं, ओव्हरी विल बी कन्वर्टेड इंटू फ्रूटमध्ये, फळामध्ये रूपांतर होत असतं. त्या ओव्हरीच्या आतमध्ये मुलांना सांगितलं या ठिकाणी एक ओव्हूल दाखवलं मी. किती ओव्हूल असू शकतात? आता कद्दू आहे, कद्दूमध्ये 5, 50, 100, 200 किती असू शकतात त्याच्यामध्ये. म्हणजे काय म्हणायचं, आफ्टर फर्टिलायझेशन ओव्हरी कन्वर्टेड इंटू फ्रूटमध्ये, आणि ओव्हूलचं रूपांतर कशामध्ये होतं? ओव्हूलचं रूपांतर होत असतं सीडमध्ये होत असतं. केव्हा? आफ्टर फर्टिलायझेशन मिलन वगैरे झाल्याच्या नंतर. मग ही पोलन ट्यूब अशा पद्धतीनं ते कुठं येते? इथं या ठिकाणी येते, या ओव्हरीमधून आतमध्ये येते, आणि इथून आल्याच्या नंतर या पोलन ट्यूबमध्ये नर असतात, मेल गॅमेट्स असतात, आणि या ओव्हूलमध्ये फिमेल गॅमेट असतं. ह्या इथं अशा पद्धतीने फिमेल गॅमेट पोलन ट्यूब अशा पद्धतीने इथे रप्चर होऊन जाते, आणि या मेल गॅमेटचं फिमेल गॅमेटवर मिलन होतं, आणि ह्या ओव्हूलपासनं मुलांना अशा पद्धतीचं सीड होतं. मग ते नर याच्यातला आलेला, त्याच्यातली असलेली मादी, या ठिकाणी मेल गॅमेट फ्यूज फिमेल गॅमेट, देन फॉर्म डिप्लॉइड झायगोट, याच्यापासून छोटंसं बाळ तयार होतं. हे टप्रबिप्र जे काय असतील त्याच्यापासून सीड तयार होतं. त्याच्या भोवती जे आहे त्याच्यापासून काय म्हणतो, ओव्हरीचं रूपांतर फळामध्ये होतं. मी फक्त सीडच या ठिकाणी घेतलं. आता याला मी उलटं करतो. या ठिकाणी सीडचा हा जे नर आणि मादी जे दाखवली परागकणातले ते झाल्यानंतर याचं रूपांतर ओव्हूलचं रूपांतर सीडमध्ये झालं. मग सीडचं आपण तुम्ही शेंगदाणे वगैरे खातात, त्या शेंगदाण्याचे 2 टपर करून बघा. एक टपर तुम्हाला दिसलं, ह्या टपराला असं दिसलं, या ठिकाणी असा कोंब दिसला. अरे यार, हा जो काय असेल याला काय म्हणायचं, छोटंसं असलेलं हे बाळ आहे, एम्ब्रिओ. म्हणजे याच्यामध्ये हा जो काय खालचा जो पार्ट असेल त्याला म्हणायचं रॅडिकल म्हटल्या जात, रॅडिकल म्हटल्या जातं, त्याला म्हणायचं रॅडिकल. आणि वरचा जो पार्ट असेल त्याला म्हणायचं प्लिम्यूल म्हणायचं. याचं जर्मिनेशन झाल्या याच्यानंतर छान अशा पद्धतीचं झाड तयार होतं. प्लिम्यूलपासनं शूट सिस्टीम तयार होते, रॅडिकलपासनं रूट सिस्टीम तयार होते. हे अशा पद्धतीचा पार्ट त्याच्यापासनं होतो. मला असं वाटतं तुम्हाला सर्वांना हे डिटेलमध्ये कळलेलं असेल. आय हॅव कम्प्लिटेड फ्लावर अँड फ्लावर पार्ट्स. आय थिंक you have watched this video very nicely. Thank you.